चा त्रिवार मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. त्यानंतर स्वराज्य धर्म रक्षणासाठी झिजवली ज्यांनी देह काया, हात जोडून वंदन करतो तुम्हा हे शंभूराया. आणि त्या छत्रपती संभाजी महाराजांना देखील आपण वंदन करूया. मॅच ऑन होण्याचा इशारा मात्र इथून पंचांच्या माध्यमातून दिला गेला. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. पंच मात्र दोनात आमच्या दिशेने समांतर करतील. अवांतर बॉलने मात्र सुरुवात केली जाते. एका बाजूला खेळत असताना आपण सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशीत दर्शन म्हात्रे साहेब आणि रोहन म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ जो खेळताना पाहतो आणि त्यांना फाईट करत असताना श्री सिद्धिविनायक 11 कोपर कोईवाडा या टीमला पाहतोय. यावरचा देखील चांगला बॉल आहे. टप्पा पडला, खाली राहिलाय, बीट केलाय. विकेट किपर चांगलं कलेक्शन करताय. टॉट बॉल इथून देखील फेकला जाईल. फार चांगलं मैदान आहे जय गिरोबादेव क्रिकेट मैदान जोही या क्रीडांगणावरती स्पर्धा मात्र पाहतोय. पहिला दिवस अर्थातच वेनसडे बुधवारचा आजचा दिवस आहे आणि दुसरी मॅच आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. प्रसाद पाटील चांगली सुरुवात करतायत. आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडलाय. बाहेरची लाईन वारंवार वापरली जाते. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथून देखील केला गेला आणि आणखीन एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. 2 डॉट बॉल आतापर्यंत फेकले गेल्यात. 1 धाव स्कोर कार्ड वरती जमा केली गेली आहे. प्रथमेश पाटील आणि त्यांच्या समवेत किरण पाटील ही ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील केली जाते. आणखीन एक वेगवान बॉल, प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आहे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचं कौशल्य आणि यावेळी देखील स्वतःचं अस्तित्व मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना प्रसाद पाटील कळवे गावाचा ग्रामीणचा खेळाडू पण फक्त कळवे गावापुरता मर्यादित राहिला नाहीये. आपण त्यांना पाहिलं व्यावसायिक दर्जावरती देखील वेगवेगळ्या ओपनच्या क्रिकेट स्पर्धा ते खेळत असतात, त्याच्यावरती देखील चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. यावरचा बॉल कनेक्ट झालाय. अडवा बॅटने ऑन साईडला काऊ कॉर्नरमध्ये बॉल ट्रॅव्हल केला जाईल. सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीने टीमचं अकाउंट देखील इथून ओपन केलं जाईल. अकाउंट इज ओपन बाय 1 रन फॉर द बॅटर प्रथमेश पाटील ॲज वेल ॲज फॉर द टीम. 1 धावेने मात्र धावसंख्या ओपन केली जाते. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं आणि जेवढे प्रेक्षक घरबसल्या या स्पर्धेचा मोबाईल स्क्रीन टी व्ही स्क्रीनवरती आनंद घेतात तर सगळ्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. पहिलं पिवनचं षटक, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर धावा बनवण्याची चांगली संधी आहे आणि अशा प्रयत्नांमध्ये आतापर्यंत गोलंदाजीचं वर्चस्व प्रसाद पाटील यांनी सिद्ध केलंय. टॉस जिंकला होता त्या ठिकाणी सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेट टीमने कॅप्टन प्रसाद पाटील यांनी सांगितलं गोलंदाजी करू आणि सुरुवात चांगली होती आहे. टप्पा पडला, इथून देखील बॉल खाली राहिलाय. अनएक्सपेक्टेड बाउन्स आपल्याला खेळपट्टीकडून देखील पाहायला मिळतोय. कधी कधी कुठल्याही स्पॉटच्या जवळचा जो एरिया आहे बॉल पडल्यानंतर अतिरिक्त राईज होतो, कधी कधी बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि त्यामुळे बॅटर यांना बऱ्याचशा डिफिकल्टीज त्या ठिकाणी क्रिएट होताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक चांगलं सुरू, आतापर्यंत 5 बॉल फेकल्यात, 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. इकॉनॉमिकल स्पेल. यावेळेचा यॉर्क लाईनला क्रश करणारा बॉल, चांगला चेंडू, कोणतीच संधी इथून देखील मिळाली नाहीये. डॉट बॉल येईल आणि डॉट बॉलच्या बरोबरीने P1च्या पहिल्या षटकाचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये संपला जाईल. स्कोर कार्ड वरती धावा, बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं श्री सिद्धिविनायक 11 स्ट्रायकर कोपर कोळी. धावसंख्या पोहोचली आहे 2 धावा विदाउट लॉस. तो चलिए लौटते हैं ओरिजिनल अंदाज में वापस. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का अमरापुर विभाग प्रीमियर 5 आज का बुधवार का पहला दिन और मैं आपका अपना स्पोर्ट्स कमेंटेटर मानस मनोरी आप सभी का करना चाहूँगा स्वागत. मैदान के अंदर मैच नंबर 2 की बात करेंगे. पहला ओवर का अभी तक खेल हुआ, रन संख्या बनी मात्र 2. बढ़िया शुरुआत रही गेंदबाज प्रसाद पाटिल इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल के साथ, लेकिन इसी बीच गेंदबाजी में वो परिवर्तन, किरण पाटिल दूसरे ओवर की बागडोर को संभालने के लिए बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको आते हुए नजर आएंगे. पहली गेंद अक्रॉस द लाइन शफल हुए थे, बैट के अंदरूनी हिस्से से गेंद टकराएगी
along the carpet tip mid wicket zone. एक सिंगल रन यहाँ से कन्वर्ट होता हुआ प्रथमेश पाटिल और किरण पाटिल ये जोड़ी है। अभी तक तो गेंदबाजी की ताकत दिखाई है सात्विक एंड स्वरूप 11 तांबरशेट की टीम ने बल्लेबाजों को रन बनाने का मौका नहीं दिया। अभी तक हाथों को बांध कर रखा है बल्लेबाजों को, लेकिन इनको अब अटैक करने की भी जरूरत है। पिछला मुकाबला क्या कमाल की फाइट आपको देखने को मिली थी, 6 में 10 आखिरी ओवर में चाहिए थे और वो रन सक्सेसफुली बनाए भी गए। उस मुकाबले को जीता अंतोरी टीम ने और इस मैच में कहीं ना कहीं आपको रन संख्या जरूर बनानी पड़ेगी। शुरुआत धीमी रफ्तार से हुई है, बाहरी किनारा लगा, कैच इट का कॉल, शॉर्ट पॉइंट पर खिलाड़ी नहीं करेंगे कोई गलती। द कैच हैज बीन टेकन, द बैटर इज गोइंग बैक टू पवेलियन, डिपार्ट्स विदाउट स्कोरिंग अ रन, बैक टू डगआउट। पहला विकेट यहाँ से लूज किया, पहला ब्रेक थ्रू मिला गेंदबाजी करती हुई टीम सात्विक एंड स्वरूप 11 तांबरशेट को और उस ब्रेक थ्रू को दिलाया गेंदबाज किरण पाटिल ने। नंबर 3 के ऊपर शक्ति पाटिल मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगी। रनों की जरूरत बैटिंग करती हुई टीम को और कहीं ना कहीं वो रन आपको ढूंढने पड़ेंगे, मौके मिलते नहीं है, मौके बनाने पड़ते हैं। अगली गेंद यहाँ पर स्टाइलिश स्ट्रोक खेलना चाहती है बैक टू बॉलर, अपने पॉलिथ्रो में अच्छा कलेक्शन भी किया जाएगा। अच्छा एफर्ट दिखाया किरण पाटिल ने, अभी तक तो गेंदबाजी में धार दिखाई है और जिस टीम के कप्तान प्रसाद पाटिल उनकी बॉलिंग तो तगड़ी होनी है। खुद एक स्टार ऑलराउंडर है, बॉलिंग ऑलराउंडर में उन्हें ज़रूर कहूँगा और उसके बाद अपनी टीम में जो बाकी के गेंदबाज है उनका चयन भी अच्छा किया है। यहाँ पर भी ऑन साइड पर ड्राइव किया जाएगा, लॉफ्टेड हिट लगाने की बार बार कोशिश, ताकत टाइमिंग का कॉम्बिनेशन अभी भी बल्लेबाजी में आपको उतना देखने को नहीं मिला। अगर बड़े शॉट में आपको सक्सेस पानी है, ताकत टाइमिंग का कॉम्बिनेशन आपकी बैटिंग में होना बहुत ज़रूरी। जितने समय तक आप गेंद को देखते रहेंगे, जितना शरीर के करीब खेलेंगे उतना अच्छा। अभी तक वो स्ट्रैटेजी देखने को नहीं मिली है, बैटिंग लाइनअप से ये थोड़ी सी खराब शुरुआत। ये फिर एक बार अच्छी गेंद है, टप्पा पड़ने के बाद फिर एक बार नीचे रही, वही इशारा किया था बल्लेबाज प्रथमेश पाटिल ने भी। ये पिच थोड़ी सी अनएक्सपेक्टेड खेल करती हुई आपको नजर आएगी। गेंदें कभी कभार ज्यादा उछलती है, कभी कभार नीचे रहती है। बल्लेबाजों के लिए ये शुरुआती लम्हे थोड़ी सी मुश्किल होंगे। यहाँ पे लॉक किया, मिस टाइमिंग, गेंद हवा में, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, प्रसाद पाटिल नहीं करेंगे कोई गलती। विकेटों की छड़ियां लगती हुई बैटिंग टीम के लिए, प्रथमेश बैक टू डगआउट। दो विकेट अभी तक लूज किए, 2 ओवर का खेल मैदान के अंदर आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। टीम की रन संख्या बनी है 4 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। तीसरे ओवर की भागदौड़ को संभालने के लिए कप्तान प्रसाद पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर आएंगे।
मैदानामध्ये खेळणारा संघ श्री सिद्धिविनायक 11 स्ट्रायकर्स कोपर कोलीवाडा संघाचे संघमालक आदरणीय मयूरदादा भोईर यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांचं आगमन या व्यासपीठावरती. आपलं स्वागत. बढ़िया शुरुआत की है, पहली गेंद यहाँ से बीट किया, डॉट बॉल की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी. गेंदबाज के लिए पूरी तरीके से ये मैदान आज अच्छा साबित होता हुआ आपको नजर आया. शुरुआती लम्हे जरूर है, जैसे जैसे दोपहर का सत्र आता जाएगा विकेट और सख्त होती जाएगी. शायद बल्लेबाज रन बना पाए, लेकिन जहां पर मॉर्निंग सेशन है, लेट मॉर्निंग है, अच्छी गेंदबाजी. स्विच हिट करना चाहती है, रिवर्स स्वीप की कोशिश की, सीधे उंगली से गेंद नहीं निकला, उंगली को टेढ़ा किया, लेकिन यहाँ पर टेढ़े बल्ले से भी आपको रन बनते हुए नजर नहीं आएंगे. रनों के ऊपर पूरी तरीके से लगाम लगाया जा चुका है. गेंदबाज का कारनामा, बल्लेबाज का पंचनामा, ये मैं हमेशा से बताता आया हूँ, जो मैदान के अंदर आपको होता हुआ भी नजर आएगा. लो स्कोरिंग होने की मैच की संभावना है. यहाँ पर भी अब बड़ा हिट लगाने की कोशिश थी, लेंथ को पढ़ नहीं पाए है. ऑन साइड पर डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी को तैनात भी किया जाएगा. एक और सिंगल को कन्वर्ट करेंगे. बहुत ही नामचीन ये प्रतियोगिता HVPL अमरापुर विभाग प्रीमियर लीग सीजन 5 का पंच आपको अब लगाना पड़ेगा, क्योंकि बड़े मंच पर बड़ा पंच लगाओगे तो मैदान के सरपंच कहलाओगे, ये हमेशा कहा जाता है. प्रसाद पाटिल के ऊपर अटैक करने की जरूरत. बढ़िया गेंद, टप्पा पड़ने के बाद काटा बदला. सिर्फ रफ्तार नहीं, मेरे पास वेरिएशन भी है. ये प्रसाद पाटिल का स्टेटमेंट मैदान के अंदर आपको यहाँ से नजर आएगा. बार बार गेंदें डिलीवर की जा रही है, बल्ला घूम रहा है, कनेक्शन नहीं, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, ये सिचुएशन भी आपको नजर आएगी. रन अभी तक अगर बात करेंगे मात्र 5 बनी है. सीजन 5, रन भी 5. बाहरी किनारा लगा, खिलाड़ी फर्स्ट स्लिप में, कैच हिट का कॉल जरूर था. ये कैच छूटा जरूर है, यहाँ से जीवनदान दिया जाएगा बल्लेबाज को. कैच छूटा तो दिल टूटा, ये हमेशा हम कहती है. जीवनदान जरूर मिला, 1 रन यहाँ से कंप्लीट किया जाएगा. जहाँ पर ताकत से रन नहीं बनती है, वहाँ पर आपको प्रेजेंस ऑफ माइंड का इस्तेमाल करना बहुत ज़रूरी है. जितना गेंदे गैप में डालने के ऊपर अगर आप ध्यान देती है, तो शायद रन बनाने का आपको मौका मिल सकता है. मैं हमेशा कहता हूँ, खेल चाहे शतरंज का हो या क्रिकेट का, जो चलाएगा अकल वो होगा सफल, और वो अकल का इस्तेमाल भी अब आपको करने की ज़रूरत. रन संख्या 1 के साथ इंक्रीज होती हुई 6 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर. बहुत सारे दर्शक इस प्रतियोगिता को एंजॉय करते हुए, घड़ी का काटा 1:17. अ वेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. दोपहर के सत्र को आप जरूर देख रही है. थोड़ा सा स्पीड अप मेंटेन भी आपको रखना पड़ेगा. जहां पर 5 ओवर की मैच है, 25 मिनट का वो टाइम लिमिट, 1 इनिंग कंप्लीट करना मैंडेटरी. अगली गेंद करेंगे प्रसाद. लोअर फुल टॉस थी, दिशा दिखाने की कोशिश की है, शॉर्ट पॉइंट लेग से डीप पॉइंट लेग बाउंड्री लाइन की दिशा में. गेंद रफ्तार के साथ जाएगी सीमा पार, खटैक आएगा नंबर 4. तीन ओवर का खेल हुआ. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर 10 रन, 2 विकेटों के नुकसान पर. बैटिंग करती हुई टीम सिद्धिविनायक स्ट्राइकर्स कोपर कोली, ये टीम आपको नजर आएगी. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. दरम्यान या स्पर्धेसाठी या बऱ्याचशा पाहुण्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे, आणि कोणतीही स्पर्धा सहकार्याशिवाय अपूर्ण असते, आणि त्यामुळे बऱ्याचशा पाहुण्यांचं या स्पर्धेसाठी देखील सहकार्य लाभलं आहे. बऱ्याचशा पाहुण्यांचे कटआउट्स, बॅनर्स आपण मैदानाच्या चौफेर बाजूला या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्याच बरोबरीने आपण पाहतोय की बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी शूज आहेत, सन ग्लासेस आहेत, ट्रॅक्स आहेत, आणि ते सगळे स्पॉन्सर्ड करण्याचं काम आम्हाला ज्यांनी केलं आहे ते आर्या कलेक्शन अमरापूरचे आकाश शेट कोळी साहेबांच्या माध्यमातून ती पारितोषिक या स्पर्धेसाठी दिली गेली आहेत. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. त्याच्याच बरोबरीने बेस्ट बॅट्समन साठी बायसिकल आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय, ते देण्याचं काम आम्हाला अर्थातच केलं गेलं आहे. स्वर्गीय RK सर पाटील यांच्या स्मरणार्थ ती बेस्ट बॅट्समनची सायकल या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिली गेलेली आहे. त्याच्याच बरोबरीने बेस्ट बॉलरसाठी पण सायकल आहे जी आम्हाला दिली गेली आहे. पार्थ कोळीवाडा हॉटेल आदरणीय सोनकारचे विनोददादा म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून ती सायकल या ठिकाणी दिली गेलेली आहे.
त्याच्यानंतर बेस्ट बॉलरची जी सायकल या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय प्रीत सुनील नाईक यांच्या स्मरणार्थ ती सायकल दिली गेली आहे. यावेळेस पंचांचा येतोय बाईचा इशारा, 4 धावांसाठीचा आज चौकार देखील इथून खेचला जाईल. बरीचशी वैयक्तिक पारितोषिके या स्पर्धेमध्ये दिली गेली आहेत, त्या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया. बाईस के तौर पर पहली गेंद पर बाउंड्री आई है. शुरुआत की ओवर नंबर 4 की गेंदबाज प्रवीण मात्रे ने यहाँ पर कवर के ऊपर से खेला, बढ़िया स्ट्रोक गैप में है, खिलाड़ी आएंगे एक्स्ट्रा कवर से. 1 रन कंप्लीट, दूसरे की कोशिश की जाएगी. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन मैदान के अंदर यहाँ से भी दौड़कर पूरे किए जा चुके हैं. शुरुआती 2 ओवर में अब रन बने नहीं थे. तीसरे ओवर की अब आखिरी गेंद पर जो बाउंड्री आई कहीं ना कहीं रन गति को इंक्रीज करती हुई नजर आएगी. और इस ओवर की शुरुआती 2 गेंदों पर 6 आई है. यॉर्कर लाइन बढ़िया गेंद थी, चढ़ में डाली है. लेजर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट ऑन लाइन पर लैंड होती हुई आपको बिल्कुल नजर आएगी. एक सिंगल रन यहां से भी कन्वर्ट होता हुआ. टीम के टोटल की बात करेंगे तो 17 रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर. 17 का आंकड़ा क्रिकेट के मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स, इनकी याद आपको हमेशा दिलाता है. क्रिकेट में एक ऐसा खिलाड़ी जिन्हें सुपरमैन भी कहा गया, बात करेंगे उनके बारे में. यहां से भी आएगी डॉट गेंद. सर एबी डिविलियर्स के बारे में बात कर रहे थे. क्रिकेट का एक ऐसा खिलाड़ी जिन्हें सुपरमैन कहा गया, क्रिकेट का एक ऐसा खिलाड़ी जिसने अपने पर्सनल माइलस्टोन से अपने नाम को अमर किया क्रिकेट की दुनिया में. लेकिन एक ऐसा खिलाड़ी जो इतना महान होने के बाद भी अपने क्रिकेटिंग करियर में एक भी वर्ल्ड कप को उठा नहीं पाया. यानी क्रिकेट का खेल 11 खिलाड़ियों का होता है. एक खिलाड़ियों से टीम जरूर चल सकती है, प्रतियोगिताएं नहीं जीत सकती है. 11 प्लेयर कॉन्ट्रीब्यूशन इज वेरी मच वैल्यूएबल इन क्रिकेट गेम, ऐसा हमेशा कहा जाता है. फिलहाल तो गेंदबाजी का कारनामा आप देख पाएंगी जहां पर तगड़ी बॉलिंग लाइनअप है और क्या कमाल की गेंदबाजी आपको होती हुई नजर आएगी. एक और बार यॉर करती अपील यहां से की गई है. LBW लेग बिफोर विकेट की लाउड अपील. अंपायर का इशारा देखना बहुत जरूरी है. लेग बाइस का सिग्नल हमारी तरफ जरूर आएगा. 2 रन तब तक दौड़कर कंप्लीट किए जाएंगे और इन्हीं 2 रनों के साथ ओवर नंबर 4 की होगी समाप्ति. टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. चार ओवर का खेल हुआ है. रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 19, विकेटें जा चुकी है 2. आखिरी 6 गेंदों का खेल आपको इस पहली पारी में बचता हुआ नजर आएगा. लेकिन बहुत सारे दर्शक इस प्रतियोगिता को घर बैठे लाइव भी एंजॉय कर रही है. और वहीं पर हमारे वाशी विभाग के पेड़ वाशी विभाग के एक मराठी के बेहतरीन कमेंटेटर सुहास मात्रे सर भी इस टूर्नामेंट को लाइव एंजॉय कर रही है. उनके माध्यम से ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है. सुहास मात्रे सर, इनका भी हम स्वागत करेंगे इस टूर्नामेंट में. साथ ही साथ पीन तहसील की एक यंग एंड हैंडसम कमेंटेटर हमारे दोस्त स्वप्निल पवार सर भी इस टूर्नामेंट को एंजॉय कर रही है. उनका भी इस प्रतियोगिता में हार्दिक स्वागत करेंगे. ओवर की शुरुआत होती हुई पहली गेंद पुल टॉस थी, डाउन द लेग साइड थी. अंपायर का इशारा देखना बहुत जरूरी. सिंगल कंप्लीट करेंगे. व्हाइट बॉल का सिग्नल यहां से आपको आता हुआ नजर आएगा. 1+1, 2 रन टीम के टोटल में एड ऑन होते हुए भी आपको नजर आएंगे. आखिरी ओवर जितने ज्यादा रन बटोरने में कामयाब होती है बैटिंग टीम, उतना उनकी टीम के लिए अच्छा होगा. मौके मिले नहीं है आपको, लेकिन मौके बनानी पड़ती है. यू हैव टू क्रिएट द चांसेस टू गेट द सक्सेस. ये मैंने हमेशा बताया है. रनों के लिए आपको मौके बनाने पड़ेंगे. गेंदबाज की लाइन लेंथ को अनसेटल करना पड़ेगा, फुटवर्क का इस्तेमाल करना पड़ेगा. बहुत सारी चीजें होती है एज एन बैटर, मुश्किल परिस्थिति में आपको करनी जरूरी है. यहां से बॉलर बैक ड्राइव, अच्छी फील्डिंग अपने पॉलिथ्रो में नजर आएगी. गेंद को रोका, दूसरे की कोशिश. जल्दी का काम शैतान का होता है. लालच बुरी बला, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी है. अनलकी, रन आउट का विकेट.
हाफ ट्रैकर बॉल थी, ऊपरी किनारा लगा, खिलाड़ी वहां पर जरूर थे, कलेक्शन किया उन्होंने गेंद का। यस, बल्लेबाज की ऑनेस्टी देखिए, खुद वो निकल गई है, उन्होंने देखा कि जरूर किनारा लगा था और ऑनेस्टी दिखाई है। बहुत जरूरी होती है ऑनेस्टी, क्योंकि रनआउट का विकेट वहां पर जरूर गया है। बढ़िया गेंदबाजी होती हुई अभी तक पांचवें ओवर में। यहाँ पर लॉफ्ट किया, लॉन्ग ऑफ की दिशा में खिलाड़ी है, एक हाथ से की गई कोशिश, लेकिन गेंद को रोकने में नाकामयाब। गेंद सीधा जाएगी सीमा रेखा के बाहर, आधा दर्जन देकर जाएगी 6 रन। स्कोर कार्ड के ऊपर 28 रन आपको टीम की रन संख्या नजर आएगी। शक्ति पाटिल एंडिंग मोमेंट ऑफ द फर्स्ट इनिंग में अपनी शक्ति का शक्ति प्रदर्शन करते हुए भी वो नजर आएंगे। बढ़िया गेंद थी, टप्पा खाने के बाद बाहर वाली लाइन का इस्तेमाल किया था, व्हाइट लाइन के ऊपर से जाएगी। अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल जरूर आएगा। एक इनाम आया है रवि शेठ पाटिल और विक्रम मारुति पाटिल साहब, इनकी तरफ से जो भी कैच लेगा उनको 100 का इनाम यहाँ से जरूर दिया जाएगा। थोड़ा सा महंगा ओवर ये साबित जरूर हुआ है। पहली गेंद वाइड के ऊपर एक्स्ट्रा, उसके बाद छक्का खाया, एक और वाइड आपने देखी, शरीर से जाकर गेंद टकराएगी। एलपीडब्ल्यू की लाउड अपील मैदान के अंदर हुई है, जोश भरपूर था। अंपायर का सिग्नल आएगा, इट इज नॉट एलबीडब्ल्यू, इट इज एलबी, लेग बाइस। सिंगल को यहाँ से कंप्लीट करेंगी, टीम के टोटल में इंक्रीजमेंट होती हुई रन संख्या 30 रन बनेगी स्कोर कार्ड पर। ओवर की बात करेंगे, अब तक 4 गेंदें डाली है, 30 रन खर्च किए, 2 गेंदें आपको यहाँ से आप बचती हुई अब भी जरूर नजर आएंगी। आखिरी 2 गेंदें, 2 बड़े हिट आने जरूरी है। अपोजिट टीम की बात करेंगे, सात्विक स्वरूप 11 तांबरशेद अच्छी बैटिंग लाइनअप के साथ इस टीम को जरूर बनाया गया है, और उनके सामने अगर आपको दूसरी पारी में लड़ाई करनी है, 40-42 आपको पहुंचना बहुत जरूरी। अब तक तो 30 बनी है, 4.4 ओवर का खेल कंप्लीट हुआ, 2 गेंदों का खेल इस पहली पारी में आपको बचता हुआ नजर आएगा। गेंदबाज तैयार है, यहां से ऑन साइड पर लॉफ्ट किया, बढ़िया स्ट्रोक, खुद घूमे, गेंद को भी घुमाया, फाइन लेग बाउंड्री लाइन की दिशा में, गेंद सीधा जाएगी सीमा रेखा के बाहर, टांगा पलटी, घोड़े फरार, नंबर 4। जी 34, 34 रन बनी है स्कोर कार्ड के ऊपर। बड़े हिट की हमने बात की थी, एक बड़ा हिट जरूर लगाया, एक बाउंड्री आई है। आखिरी गेंद पहली पारी की, आखिरी गेंद को भी लॉफ्ट करना चाहती है, बढ़िया प्रयास, टाइव लगाई, 100% कमिटमेंट और 100% एफर्ट मैदान के अंदर दिया, लेकिन कैच छूटा और गेंद सीधा आपको थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई नजर आएगी। एफर्ट के लिए 100 नंबर हम देंगे, खिलाड़ी थे वहां पर विशाल पाटिल, बढ़िया एफर्ट, लेकिन आखिरी गेंद पर आई बाउंड्री, और इसी 4 के साथ पहली पारी का खेल आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। बल्लेबाजी करने का न्योता कबूला, सिद्धिविनायक 11 स्ट्राइकर्स कोपर कोहली टीम, रन संख्या बनाई गई स्कोर कार्ड पर 38, 38 रन। समीकरण रखा जाएगा दूसरी पारी में, आने वाली 30 गेंदें, 39 रनों की जरूरत सात्विक एंड स्वरूप 11 तांबरशेट को।
गणेश कोळी साहेब या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. गणेश कोळी साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. वैभव दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण गणेश कोळी साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आणि या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. त्यामुळे गणेश कोळी साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. बरेचसे पाहुणे गेले या 5 दिवस येत्या 5 दिवस या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. पहिलाच दिवस आहे. अन्वी स्पोर्टचे ओनर आमचे अल्केश दादा पाटील यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. निखिल दादा पाटील यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण अल्केश दादा पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करावा. अन्वी स्पोर्ट्स हे नाव मात्र सातत्याने चर्चेमध्ये राहिलं आहे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आल्यात आणि पंचांच्या जर्सीज देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं गेलं आहे. सिद्धिविनायक कोपर टीमचे ओनर आदरणीय मयूर शेठ भोईर साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाणार आहे. आयोजकांना विनंती आहे की आपल्या रुपेश दादांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. बरीचशी पाहुणे मंडळी आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवताना या व्यासपीठावरती विराजमान झाली आहेत आणि या प्रत्येक पाहुण्याला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो. धन्यवाद आपण आलात. त्यानंतर आदरणीय संगीत दादा म्हात्रे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. संगीत दादा म्हात्रे साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा. वैभव दादांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. एक डॅशिंग युवा नेतृत्व आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती स्वागत करतोय. चला मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटिंग टीम ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना करायची आहे. अधिकचा वेळ आपण घेऊ नका, या सूचना तुमच्यासाठी देखील असतील. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत. येणारी 30 चेंडू विजयासाठी 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. बॅटिंग टीम सात्विक स्वरूप 11 तांबडशेत संघासमोर. अटल करंडक या स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक आमचे सुदर्शन दादा उल्फ बाल गुड्डू या नावाने ते प्रचलित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण देखील पुढे यावं. या मैदानासाठी खेळपट्टी बनवण्यासाठी 100% योगदान त्यांच्या माध्यमातून देखील दिलं गेलं आहे आणि जेव्हा जेव्हा हमरापूर विभाग प्रीमियर लीग असते तेव्हा तेव्हा माझ्याकडून 100% योगदान हे कायम राहील असं प्रत्येक वेळी त्यांचं ब्रीदवाक्य असतं आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांनी मात्र आपली उपस्थिती लावली आहे. अटल करंडकचे एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करतोय. धन्यवाद आपण आलात. येस, मी विनंती करतोय इशिका कला केंद्राचे प्रोप्रायटर सन्मान्य सुनीलजी नाईक साहेब, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर अतिथी देवो भव अशी आपली भारतीय संस्कृती म्हणते आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून खरं तर स्वर्गीय प्रीत सुनील नाईक याच्या स्मरणार्थ स्पोर्ट्स सायकल खरं तर दिली जाणाऱ्या या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलरसाठी सुनीलजी नाईक यांच्याकडून
आकर्षक स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळेल. चालू मॅचकडे सुद्धा आपण वळणार आहोत. अतिथी सन्मान सुद्धा एका बाजूने सुरू आहे. आपण पाहता ही स्पर्धा मित्रांनो हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5वं, ज्या पर्वावर तमाम हमरापूर विभागवासियांना आहे गर्व. खरं तर यंदाच्या हंगामामध्ये एक गाव जरूर ॲड केलं गेलं आहे, ते म्हणजे हिरवाडी गाव सुद्धा आपल्याला या हमरापूर विभागामध्ये आता या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो. तसेच आपण पाहता या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समनसाठी सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल आहे. स्वर्गीय आर के पाटील सर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव गिअर ऑटोमोबाईल्सचे सर्व आमचे बंधू निखिलजी पाटील खरं यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. तसेच पार्थ कोळीवाडा हॉटेलचे सन्मान्य विनोदजी म्हात्रे साहेब यांच्याकडून बेस्ट फिल्डरसाठी सायकल आहे. तर आयवा कॅच अर्थातच प्रेक्षक कमाल कॅचसाठी लकी ड्रॉ असणार आहे. त्यामुळे 5ही दिवस प्रेक्षक आपण जरूर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर 5ही दिवस आपण स्पर्धेला भेट द्या. बॉडी लाईनच्या बाहेरचे झेल कॅरी करा. आपली नाव नोंदणी आमचे मित्र इथे करतील आणि तदनंतर मात्र त्यामध्ये लकी ड्रॉ होईल फायनल डेला. चला विनंती करतो टीम प्रथमेश स्पीडअप करा, अधिकचा वेळ घेऊ नका. विक्रम पाटील रावे यांच्याकडून प्रेक्षकांसाठी पारितोषिक आलंय. आयवा कॅच प्रेक्षक कमाल कॅच जर आपण घेतलात तर विक्रम पाटील रावे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज इथं जमा झाला. धन्यवाद. चालू मॅच कडे आपण होतो. एका बाजूने सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेंटच्या अगेन्स्ट श्री सिद्धिविनायक कोपर कोळीवाडा. खरं तर विक्रम पाटील रावे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्मान्य रविशेठजी पाटील साहेब खरं तर यांचे अगदी त्यांचे चाहते आहेत, अगदी रविशेठ पाटील साहेबांचे निकटवर्तीय विक्रमजी पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. चालू मॅच कडे वळतो. एका बाजूने प्रथमेश पाटील, दुसऱ्या बाजूने प्रसाद पाटील. मागील सत्रामध्ये असंच चित्र पाहिलं होतं, जिथे प्रसाद पाटील बॉलिंगसाठी होता तर प्रथमेश स्ट्राईकला होता. तिथे मात्र प्रसाद अक्षरशः हावी राहिला होता गोलंदाजी करत असताना. परंतु आता प्रथमेश कमबॅक करेल का? पंचांचा ग्रीन सिग्नल, हरी झंडी. पावपेचं पहिलं षटक. पंच संतोषजी चौधरी मॅन फ्रॉम शिरढोण यांचा इशारा आला. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट टू द बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, प्ले द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल कोलाट टाकला, लो फुल टॉस. प्रथमेश म्हणतो यॉर्कर मिस झाला की काय? कपाळावर हात लावला, परंतु एक सिंगल मिळाले. मी सन्मान्य भाऊ पाटील रावे यांना विनंती करतो. खरं तर रावे गावातील एक दिग्गज खेळाडू आई रायबादेवी रावे ब या संघाचं सातत्यानं प्रतिनिधित्व करत असतात भाऊ पाटील रावे. त्यांच्यासोबत या कमिटीचे दमदार सदस्य, एक वजनदार व्यक्तिमत्व सूरजजी म्हात्रे कोपर यांना सुद्धा आपण पाहता. आणि सध्या कोपरचा एक संघ सुद्धा आपण खेळताना पाहता, श्री सिद्धिविनायक कोपर कोळीवाडा. यावेळेसचा बॉल नौका फलंदाज आपण पाहिला सागर पाटील. प्लॅन मिस. कारण प्रतिस्पर्धी गोलंदाज सुद्धा तितक्याच ताकदीचा प्रथमेश पाटील, द वंडर बॉय ऑफ खारसापोली टेनिस क्रिकेट, सध्या बॉलिंग मार्कवर. पहिल्या बॉलवर एक सिंगल आले, त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू सागर पाटील फेस करतो. हनुमानपाडा संघाचा खरं तर ग्रामीण गटातून खेळणारा खेळाडू. पुढचा बॉल प्रचंड वेग, लाऊड अपील, कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात पहिला धक्का. फलंदाज बाद सागर पाटील. करत असताना खेळाडू डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतो, परंतु बॅटिंग करत असताना उजव्या हाताचा फलंदाज प्रेक्षकांना सांगायला जरूर आवडेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर ॲरॉन फिंच अशा प्रकारचा एक खेळाडू आहे जो डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतो, परंतु बॅटिंग करत असताना उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू अर्थातच कळवे गावाचा किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सागर पाटीलची जागा घेण्यासाठी इन ॲट नंबर 3.
प्रथमेश पाटील कमबॅक करतो आणि आवश्यक आहे, कारण धावफलकावरती धावा लागल्यात. फक्त 38 विजयासाठी 39चा पाठलाग करण्यासाठी उतरलाय प्रसाद पाटील अँड कंपनी. चौथा बॉल ऑन साइडला लो, फुल टॉस होता, मागचा पाय वाकवता, फटका सजवला होता, मिस फिल्डिंग झाले, शॉट मिड विकेटला. परंतु तत्पूर्वी कोणत्या प्रकारची धाव सुद्धा घेतली नाहीये असं जरूर वाटत होतं. त्याच दरम्यान या कमिटीचे एक दमदार सदस्य आणि अमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 1चे दमदार अध्यक्ष प्रवीणजी पाटील यांचं शुभागमन. धावफलकावरती धावा लागल्यात. एक चेंडू, माफ करा, 4 चेंडू 1 धाव. रिव्हर्स अटेम्प्ट केला, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं जरूर होतं, परंतु अस्त्र सफल ठरत नाहीये. या फटक्याला मराठीमध्ये दुधारी तलवार असं म्हटलं जातं. जणू काय लगी तो आबाद नाही तो बरबाद. परंतु यावेळेसचा बॉल निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ संपला. काय गोलंदाजी करतो हा, त्याला माहिती आहे धावफलकावरती धावा कमी आहेत. आता चांगली गोलंदाजी करणं फार आवश्यक आहे. धावफलकावरती धावा फक्त एक सिंगल आणि जिथे एक विकेट सुद्धा आलं. फुटबॉलचा स्कोर यावेळेस मात्र क्रिकेटच्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतो 1-1. यावेळेसचा बॉल समोर खेळ आहे, बॉल पाठवलाय वाईड लॉंग ऑन, सीमा पार. शेवटच्या बॉलवर शेवट गोड. किरण पाटीलच्या बॅटमधून आशेचा नक्कीच हे टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आपण ऐकतं, ज्यामध्ये या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ युवकांचे प्रेरणास्थान वैकुंठदादा पाटील यांचं नावाचं हे शीर्षक गीत या स्पर्धेचं. जाऊयात मॅच कडे, जिथं पहिलं षटक संपलं, प्रथमेशने धावा खर्च केल्या 5. जिथे शेवटच्या बॉलवर फलंदाज किरण पाटीलनं पावप्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा वसूल करत इनफिल्डच्या वरून खेळणारा तो फटका वाईडिश लॉंग ऑनला 4. नौका गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये खारसापोली संघाला बिलॉंग करणारा ग्रामीण गटामधला शक्ती पाटील. खरं तर प्रथमेशनं ऑप्शनमध्ये या खेळाडूवर फार विश्वास दाखवला. पहिला बॉल ऑन साइडला कमी गतीने टाकला होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल, डॉट बॉल. मी शक्ती पाटील याचा उल्लेख करतो. तब्बल 13,000 पॉइंट्सची बोली या खेळाडूवर ऑक्शन दरम्यान आपण लागत असताना पाहायला मिळाली होती. पहिला बॉल होता, पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला, डीप स्क्वेअर लेगला फटका सजवायचा होता प्रसादला. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आपण पाहताय. वाईडिश लॉंग ऑन आहे. एक खेळाडू आपण जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरला, तर एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो. यावेळेस बॉल लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट. पंचांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता इथे मात्र बोट उंचावलंय. पहिला धक्का, दुसरा धक्का बॅटिंग करत असताना नक्कीच प्रसाद आऊट झाल्यानंतर आता एक वेगळीच ऊर्जा मी तर म्हणेन श्री सिद्धिविनायक कोपर कोळीवाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. खरं तर त्या संघाचे दमदार संघमालक मयूरजी भोईर खरं तर इथे उपस्थित आहेत. खुश असतील, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संघनायकाचा विकेट आला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, नागेश डाऊर. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपला पाहायला मिळेल. अगदी धडधाकट शरीरयष्टीचा खेळाडू, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. खर तर ग्रामीण गटामधून आपण पाहायला गेलं तर आदेश कळवे संघाचा एक प्रमुख फलंदाज सध्या सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेण या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करेल. 5 षटकांची लढत, ज्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करते आपली टीम. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना प्रथमेश पाटीलच्या संघानं, अर्थात श्री सिद्धिविनायक कोपर कोळीवाडा संघानं धावा केल्या 38
आणि 39 सोपं असं आव्हान, परंतु त्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इथे मात्र पहिल्या 2 षटकांमध्येच 2 विकेट सुद्धा गेल्यात. धावफलकावरती धावा लागल्यात फक्त 5, जिथे शक्ती पाटील कमालीची गोलंदाजी करतो. कोलाट टाकला होता कमी गतीनं. आता पेस मध्ये व्हेरिएशन केलं जातं, असं म्हटलं जातं की पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन, आणि इथे मात्र कमालीचं व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये करत असताना शक्ती पाटील पाहायला मिळतो. एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्यावर आपल्या कर्णधारानं लिलाव सोहळ्यादरम्यान फार विश्वास दाखवला. आता हा विश्वास आतापर्यंत तरी सार्थकी लावतोय. पहिल्या 3 बॉलवर 1 विकेट आणि 2 निर्धाव चेंडू. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल फलंदाज नागेश डाऊरसाठी, कारण मोठ्या फटक्यांसाठी हा जाणला जातो खेळाडू, परंतु ह्या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करेल हे पाहण्यायोग्य असेल. पुढचा बॉल शक्ती तयार. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं आणि अस्त्र सफल सुद्धा ठरलंय. बॉल चाललाय डीप थर्डमॅन सीमा पार, अल्टी फलटी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. मिळतील 4. संजू राठोड यांचं खरं तर गीत आपण ऐकलं. सध्याच्या घडीला मराठी सॉन्ग इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम त्यांचं राहिलं. पुढचा बॉल नागेश डाऊर तयार. यावेळेसचा बॉल पडल्यानंतर थोडासा वेग घेतला बॉलने. पिचिंग झाल्यानंतर जणू काय स्किड झाला, म्हणूनच फलंदाज समजू शकलेला नाहीये. बॅकफुटला जाऊन फटका जरूर सजवायचा होता, परंतु पडल्यानंतर बॉल प्रचंड वेगाने आल्यामुळेच हा फटका सजवू शकलेला नाहीये नागेश डाऊर. मागील बॉलवर एक चौकार जरूर आला होता, परंतु त्या चौकार सोडलं तर हे षटक फार किफायती राहिलं. मी तर म्हणेन बॉलिंग करत असताना कोपर कोळीवाडा संघासाठी, जिथे 5 बॉलवर 4च धावा खर्च केले, त्यांनी मोठा गडी प्रसाद पाटीलला माघारी पाठवला. पुढचा बॉल ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत इंटरेस्टेड. अंडर द बॉल अँड टेक द कॅच. तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना टीम सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेण या संघाला फलंदाज खरं तर दुसरं षटक प्रगती पथावर होतं. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर प्रथमेशनं पहिल्या 5 बॉलवर 1 खर्च केली होती आणि तदनंतर लास्ट बॉलवर चौकार आला. तर ह्या षटकात शक्ती पाटीलनं 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉलवर आपल्या ओव्हरमधला दुसरा गडी गारद केला. कमालीची गोलंदाजी या दोनही गोलंदाजांकडून. टीम पाहता आपण श्री सिद्धिविनायक कोपर कोळीवाडा त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहता सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेण. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेण संघाची धावसंख्या आपण पाहायला मिळते 9 धावा. 9ला गडी बाद झाले 3. एक लो स्कोरिंग सामना मित्रांनो आपण पाहता, परंतु जेवढा सामना लो स्कोरिंग ना आणि जर प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी तेवढी भेदक झाली तर मात्र सामना पाहायला निश्चित रूपी मजा येते. कारण पहिली मॅच आजच्या दिवसातली आपण पाहिली, जिथे शेवटच्या ओव्हरपर्यंत तो सामना गेला होता. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा संघाचा संघनायक प्रथमेश पाटील. कोलाट टाकला होता, समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला खेळाडू तैनात. मिसजज करतायत, कारण विरुद्ध दिशेने धावत असताना कोणताही झेल सोपा नसतो, कारण बॉलवर नजर ठेवणं तेवढंच सोपं काम नाहीये. इथे मात्र तेच ताळमेळ झालं नाही आणि तिथे मात्र झेल ड्रॉप झाला आणि एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 10. आतापर्यंत 13 बॉलचा खेळ संपला. आता डबल डिजिटमध्ये धावसंख्येवर पोहोचले आमच्या समवेत 7 स्कोरर. आता तेजाजी नाईक जोडले जातात. खरं तर एक उत्तम रेडियम आर्टिस्ट, खरं तर ज्यांचं शॉप वडखळ येथे, आपण सुद्धा त्यांच्या शॉपला व्हिजिट करू शकता. या कमिटीचे विद्यमान सदस्य सुद्धा आहेत तेजाजी नाईक, त्यांचं सुद्धा कॉम्बॉक्स मध्ये मोस्ट वेलकम. पुढचा बॉल कोलाट टाकला. प्रचंड वेग होता या बॉलवर, परंतु दिशाहीन हा बॉल. पंच वाईट घोषित करतात. अर्थातचा फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न
आधुनिक टेनिसमध्ये आपण जर पाहिलं ना तर गोलंदाज विकेट घ्यायला कमी आणि वाचण्यासाठी जास्त जातात. तसेच आपण पाहताय सन्मान्य विनोदजी मोकल यांची सुद्धा उपस्थिती. खरं तर आज त्यांचा वाढदिवस आहे. संपूर्ण हमरापूर विभाग प्रीमियर लीग आणि आमच्या कॉम्बॉक्स तर्फे आपल्याला विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कमी गतीने टाकलाय हा खेळाडू मित्रांनो, असाच मोठा झालेला नाही. आम्ही सातत्यानं म्हणत असतो की अगदी कमी वयामध्ये परंतु सातत्यानं ओपन लेवलचं क्रिकेट खेळणारा खेळाडू, पेण तालुक्यातील खारसापोली गावचा खेळाडू अर्थातच प्रथमेश पाटील हा खेळाडू कच्च्या गुरुचा चेला नाही. कारण आपण जर विचार केला तर एक चर्चा या बॉल नंतर जरूर करेन. पुढचा बॉल, ओहो पुन्हा एकदा लाऊड अपील, पंचांचं बोट अवकाशाकडे. धक्का क्रमांक 4, फलंदाज बाद. ओनरनं दाखवलेला विश्वास आता मात्र सार्थकी लावतोय. जरूर बॅटिंग करत असताना निराश केलं परंतु गोलंदाजी करत असताना आता कमालीचं कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती करेन बॅटिंग टीम, एवढा वेळ आपण घेऊ नका, आपला बॅट्समन रेडी ठेवा. कारण स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उद्घाटन सोहळा आपण सकाळच्या सत्रामध्ये पार पडला, थोडासा उशीर जरूर झाला परंतु आपलं सहकार्य हे मोलाचं असेल जेणेकरून संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सूर्य मावळायच्या आधी आजच्या दिवसातील जे शेड्यूल आहे ते शेड्यूल सामने आपल्याला कव्हर करायचे. नौका फलंदाज इन ॲट नंबर 6 विशाल पाटील दाखल झाला. आउट होणारा फलंदाज आपण संदेश पाटीलला पाहिलं. आता विशाल पाटील कशा प्रकारचा खेळ करतोय. धावफलकावरती धावा 11. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रथमेशची लाईन आणि लेंथ अगदी अचूक पाहायला मिळतं. गुड लेंथ स्पॉटवरना उसळी घेणारे त्याचे बॉल इथे मात्र फलंदाज समजू शकत नाहीयेत. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर प्रसाद पाटील बाद झाल्यानंतर काहीशा धावा आलेल्या नाहीयेत. जरूर किरणच्या बॅटमधून एक चौकार आला परंतु तदनंतर मात्र संपूर्ण संघ इथे शांत राहिला. त्याचं कारण म्हणजे प्रथमेश पाटील आणि शक्ती पाटीलची गोलंदाजी. पुढचा बॉल या षटकातील 5वा चेंडू. प्रचंड वेग परंतु यावेळेसचा बॉल थोडासा दूर, इट्स अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 12ला 4 ही स्थिती. अजूनही विजयासाठी समीकरण आपण पाहता 14 चेंडू आणि 27 धावा. आता इक्वेशन थोडस बिघडताना पाहायला मिळतं. यावेळेसचा फटका स्कूप करायचा होता. फटका फर्स्टला शॉट फाईन लेगला खेळाडू होत्या. झेल ड्रॉप झाला. पुन्हा एकदा झेल जमिनीला दान झाला आणि नौका फलंदाज विशाल पाटीलला जीवनदान सुद्धा मिळालं. एक सिंगलच मिळेल. फटका जरूर चांगला होता. प्री डिटरमाइन स्ट्रोक अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं फटका जरूर सजवायचा होता परंतु तिथून मात्र शॉट फाईन लेगला खेळाडू होते. जरूर झेल पर्यंत पोहोचले होते. खरं तर 40+ खेळाडू होते. खूप चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. खरं तर तांबडशेत गावचेच खेळाडू आहेत सचिनजी पाटील. खूप चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. खरं तर खूप चांगल्या दर्जाचं 40+ क्रिकेट त्यांच्या फॉर्मॅटमध्ये ते खेळत असतात परंतु आता रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळत असताना सुद्धा एक चांगल्या प्रकारचा एफर्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा लागल्या 13 धावा. विजयासाठी समीकरण 13 चेंडू 26 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु या गोलंदाजाचा वेगाचा विचार केला तर प्रचंड वेग आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि एंड ऑफ दी 3 ओव्हर्स. धावफलकावरती धावसंख्या स्थिरावली 13 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक. चला आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल.
सन्मानाचा स्वीकार करावा. मी हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 चे विद्यमान उपाध्यक्ष बंटीदादा म्हात्रे यांना विनंती करतोय बाळू पाटील रावे यांचा सन्मान करायचा. नक्कीच हमरापूर विभाग प्रीमियर लीग म्हटलं की एक वेगळं आणि अनोखं आयोजन ज्यामध्ये प्रत्येक मान्यवराचा इथे सन्मान केला जातोय. माजी खेळाडूंचा सन्मान केला जातोय. शैक्षणिक क्षेत्रामधील राजकीय क्षेत्रामधील जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा सुद्धा सन्मान केला जातो. आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहताय आमची संपूर्ण आयोजन कमिटी, आमचे मान्यवर, आमचे बाळ गुड्डू दादा असतील, सुनीलजी नाईक असतील, वैभवजी ठाकूर, निखिलजी पाटील, मयूरदादा भोईर. मी सन्मान्य मयूर म्हात्रे कोपर यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. त्यांचा सुद्धा आपण मुख्य व्यासपीठावर अतिथी सन्मान घेणार आहोत. प्रथमतः दादांचं मोस्ट वेलकम. जाऊयात मॅच कडे जिथे 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 13. आतापर्यंत काय घडलंय हे विसरायचं आहे आणि आता काय घडवायचं आहे ना याच्यासाठी तुम्हाला लढायचं हे मात्र लक्षात असू द्या. विजयासाठी समीकरण 12 चेंडू 26 धावा. बॉलिंग मार्कवर युवा प्रतिभा संपन्न खेळाडू दादर गावातील अपकमिंग यंगस्टर प्रसाद पाटील उर्फ PS लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला बॉल कोलाट टाकण्याचा प्रयत्न यशस्वी. शॉर्ट फाईन लेगला बॉल चालला आतली कडा घेऊन निर्धाव चेंडू. जर तिथून झेल किंवा बॉल निसटला ना तर मात्र बाउंड्री फिक्स आहे. कारण या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला ना ज्यावेळेस पॉइंट थर्ड मॅन आणि फाईन लेग कडून चेंडू मागे जातात एका प्रचंड वेगाने, कारण त्या बाजूला आउटफील्ड ही प्रचंड फास्ट आहे. कारण मैदानावरचा थोडासा स्लोपी परिसर अर्थात उतार आपल्याला पाहायला मिळतो. प्रसाद तयार सामना करतोय. विशालसाठी पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. 12 मध्ये 26 ची गरज असताना पहिला बॉल निर्धाव. तदनंतर मात्र एक दुहेरी धावेचा फटका. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील आता आपल्याला 15ला गडी बाद झाले 4. आता विजयासाठी 10 चेंडू आणि 24 धावा. या वेळेसचा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला बॉल आला. ऑन साइडला जरूर टर्न केलं. एक सिंगल मिळालं. एका सिंगललाच प्राधान्य दिलं जाईल आणि एका सिंगलला धावफलकावरती 16 धावा लागत असताना पाहायला मिळते. 9 बॉल 23 ची गरज आहे. 9 चेंडू 23 धावा. आता किरण पाटील हा खेळाडू स्पॉटलाइटवर जरूर असेल कारण 1 डाऊनला आल्यानंतर त्याच्या बॅटमधून एकच चौकार आला. तदनंतर फार कमी स्ट्राईकवर तो जरूर राहिला, परंतु आता येणाऱ्या 9 बॉलवर मला माझ्या संघासाठी विजय मिळवायचा आहे हे मात्र त्याला सिद्ध करावं लागेल. कशा प्रकारचा खेळ त्याचा राहील. चांगला खेळाडू आहे. कळवे गावाचा अष्टपैलू. सध्या सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेंड संघासाठी कशा प्रकारचा खेळ करतोय. कर्णधार प्रसाद पाटीलनं दाखवलेला विश्वास सार्थकी लावेल का. आखूट टप्प्याचा बॉल प्रसाद पाटील. मी जरूर उल्लेख केला होता या खेळाडूचा. दादर गावाच्या अंडर 19 या फॉर्मॅट मधील संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. त्या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज अर्थातच PS बॉलिंग मार्कवर आहे. गतवर्षी सुद्धा या स्पर्धेचा साक्षी तो राहिला होता. उर्वा स्पोर्ट्स वरेडी या संघामध्ये खरं तर त्याची उपलब्धी आपण पाहिली होती. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल खांद्याचा अतिरिक्त वापर. आता हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज प्रथमेश पाटीलच्या संघामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. टाळ्यांचा वर्षाव त्याच्यासाठी होते कारण पहिल्या 5 बॉलवर त्याने धावसंख्या खर्च केले फक्त 3. जिथे 12 मध्ये 26 करायचे होते आता हा सामना 7 बॉल आणि 23 वर येऊन पोहोचलाय. या बॉलवर मोठा फटका येणं फार आवश्यक आहे तरच शेवटचं षटक हे मात्र पाहण्याजोगं आहे. आता गोलंदाजाला वॉर्न केले गेले 1 फॉर दी ओव्हर. आता कोणताही अतिरिक्त बाउन्सर हा खेळाडू या षटकामध्ये टाकू शकत नाही. यावेळेसचा बॉल ऑन साइडला हुक केलाय आणि हुक वर 6 धावा बुक सुद्धा केल्यात. बॉलला पाठ ठेवलाय. लॉंग लेग सीमा पार. युद्धाची तयारी अजूनही आहे हे सांगणारा धमाकेदार षटकार. बघा प्रत्येक संघाने इथून पुढे खेळणाऱ्या संघांना एक आम्ही नियम कळवतोय की आपल्याला प्लेयर रिव्ह्यू
हा फक्त बीमरसाठी आणि रनआउटसाठी दिला जाणारा, अदरवाईज पंच कधीही त्रिव्या अंपायरची मदत घेऊ शकतात, याची दखल आपण घ्या. विजयासाठी समीकरण 6 चेंडू आणि 17 धावा. आता कर्णधार कोणावर विश्वास दाखवेल? कारण आपण एखादी स्पर्धा पार पडत असताना पाहत असतो त्यावेळेस 50% काम हे आपण ऑक्शन मध्ये करत असतो. आणि आता हे ऑक्शन मधलं काम कशा प्रकारचं प्रत्येक संघाच्या संघनायकाचा आपल्या संघाचा बॉन्ड ज्यानं बनवला. खर तर आपण पाहता या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स सायकल जरूर आहे, परंतु त्यासोबत हॅपीनेस स्पोर्ट्स अंतोरे यांच्याकडून खरं तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक ब्रँडेड हुडी दिली जाणार आहे. त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच प्रथम विजेत्या संघ मालकासाठी वॉशिंग मशीन असणार आहे. खरं तर सौरभ मोबाईल स्पेन अर्थातच मराठी माणसाच्या हक्काचं दुकान, त्याचे प्रोप्रायटर सौरभजी म्हात्रे आणि सुजितजी म्हात्रे यांच्या माध्यमातून खरं तर विजेत्या संघ मालकासाठी वॉशिंग मशीन असणार आहे. त्यामुळे आता संघ मालकाच्या घरी फक्त ट्रॉफी नाही आहे मानस सर, तर वॉशिंग मशीन सुद्धा असणार आहे. जाऊयात मैदानाकडे. 6 चेंडू 17 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार गिरीश म्हात्रे. खर तर सिद्धिविनायक कोपर कोळीवाडा संघ पाहता, ज्या संघाचे संघनायक मयूरजी भोईर. खर तर आम्ही कोपरचा जो पहिला पर्व गावकप झाला होता त्याचा साक्षीदार होतो, त्यामुळे त्यांची मोलाची भूमिका. पहिला बॉल सोडून दिला. पंच इंटरेस्टेड आहेत. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु असफल ठरलेत. थोडासा दिशाहीन बॉल आणि तिथून मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतो. विजयासाठी 6 बॉल 16. तिसरा वाईट चेंडू या संपूर्ण 17 मधला आपण पाहता, कारण 39चा पाठलाग करायचा म्हटलं धावफलकावरती धावा कमी आहेत. आता किफायती गोलंदाजी तुम्हाला करणं आवश्यक आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईक एंडला विशाल पाटीलसाठी पुढचा बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता, परंतु एक सिंगलच मिळेल. परंतु मी तर म्हणेन एक चांगली बाजू आहे, कारण आता स्ट्राईकला किरण पाटील पाहायला मिळेल. कारण ज्या खेळाडूकडे आता नक्कीच लक्ष असेल प्रसाद पाटील अँड कंपनीचा, अर्थात सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेंड, दर्शनजी म्हात्रे आणि रोहनजी म्हात्रे यांचा संघ आपला पाहायला मिळतो. 5 बॉल 15 धावांची गरज. नेल बायटिंग सामना, चित्त थरारक सामना. कोणाला वाटलं होतं की 39 धावा जमावण्यासाठी शेवटचं षटक येईल. 5 बॉल 15 धावांची गरज. ऑन स्ट्राईक किरण पाटील. खोलात टाकला होता, लाऊड अपील. डाऊन दिले का बॉल पंच सांगतात. संतोषजी चौधरी सर यांचा एक अनोखा इशारा नेहमीच असतो. लगेच बॉलरला समजतं तू का आउट दिलेला नाहीये, कारण एखादा लेग बिफोर द विकेट ज्यावेळेस पंच पाहत असतात त्यावेळेस ते पाहतात बॉलची पिचिंग कुठे आहे, तदनंतर एज लागले की नाही, आणि जर बॉल पायाला आदळलाय तर इम्पॅक्ट कुठे आहे, आणि तदनंतर मात्र विकेट हिटिंग होते की नाही. परंतु यावेळेसचा बॉल पंच सांगतायत यष्ट्या सोडून जाणार. आता समीकरण 4 बॉल 15 धावा. ऑन साइडला उचललेला लॉफ्ट केलेला बॉलर येतोय चेंडू खाली. कमालीचा जेल गोलंदाज गिरीश म्हात्रे कम बॅक करून देतोय आपल्या संघासाठी. फलंदाज बाद जो आशेचा किरण होता तो किरण पाटील तंबूच्या दिशेने. आता समीकरण येणारे 3 बॉल आणि 15 धावांची गरज. आता मात्र लायसन घेऊन डगआउट मधून तुम्हाला यावं लागेल, कारण इथून तुम्हाला कुठले इनिंग बिल्ड करायला वेळ मिळणारच नाही. आता समीकरण 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असला ना, त्यामुळे कोणत्याही प्रकारची सुपर ओव्हर इथे नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला किमान 2 षटकार आणि 1 चौकार मारणं अनिवार्य असेल. 3 चेंडू 15 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 3 बॉल आणि 15 धावा. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुद्राक्ष पाटील दाखल झाला.
तांबडशेत या संघाला ग्रामीण गटामध्ये खेळणारा खेळाडू, गावदेवी तांबडशेत या संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. आता फ्रँचाईज क्रिकेटमध्ये सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत संघाला कशा प्रकारची कामगिरी करून आपल्या संघामध्ये विजयी हातभार लावेल का. समीकरण 3 चेंडू आणि 15 धावा. धावफलकावरती धावा लागल्या 24, जिथे गडी बाद झाले 5. बॉलिंग मार्कवर गिरीश म्हात्रे. पुढचा बॉल 3 बॉल 15. बॉल उडवलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. लॉंग आणि स्ट्रॉंग सीमा पार षटकार. आता दिसायला कसाही असो, बॅटिंग तर चांगला करतो. आता असंच म्हणत असेल डगआउट मधले. आता 2 बॉल 9 धावांची गरज. जो बॉलिंग करत असणारा खेमा या बॉल पूर्वी एवढा खुश होता ना, त्यांच्या आता खेम्यामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण करण्याचं काम नौका फलंदाज रुद्राक्ष पाटील करण्याचं काम करतो. पहिलाच बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न गिरीशचा, तिथून उचलला पिकअप आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी धमाका षटकार. 6च्या मदतीने धावफलकावरती धावा 30 रन्स. आता विजयासाठी 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. 600च्या स्ट्राईक रेटनं खरं तर सुरुवात केली फलंदाज रुद्राक्षने. चला स्पीडअप करा बॉलिंग टीम, विनंती असेल. नेक्स्ट मॅच पहिल्या सामन्यातला विजेता संघाच्या अगेन्स्ट चालू सामन्यामधला विनर अर्थातच कुलदैवत एंटरप्राइजेस अंतोरे सूरज म्हात्रे अर्थात बाबू इन ऍक्शन. तर त्याच्या अगेन्स्ट आता तो सुद्धा कॉम्बॉक्स मधल्या मॅचचा आनंद घेतोय. कोणत्या संघ माझ्यासोबत येईल. तयारी त्यांची सुद्धा खूप चांगली झाली. पहिली मॅच शेवटच्या षटकामध्ये त्यांनी जिंकले, परंतु चालू मॅच 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल फटका फसला आणि तदनंतर मात्र झेल होता राहिला. परंतु आपल्या संघासाठी निश्चितच 4 धावा रोखण्याचं काम केलं या खेळाडूनं. खेळाडूचं नाव आयुष होता तिथे. कमालीचा एफर्ट. जरूर झेल झाला नाही, परंतु त्याला माहिती आहे 9 धावांची गरज आहे. जरी 2 गेल्या तरी लास्ट बॉलवर 7 धावा राहतील. आता एका साथीने खेळाडू लढतायत, कारण एक लो स्कोरिंग सामना आपल्या संघासाठी डिफेंड करताना ज्यामध्ये महत्वाचं योगदान प्रथमेश पाटील, शक्ती पाटील आणि तदनंतर गोलंदाज प्रसाद पाटीलनं दिलं. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा ठेवल्या गिरीश म्हात्रेसाठी आणि आता विजयासाठी 1 चेंडू 7 धावा, 1 लीगल डिलिव्हरी आणि या सामन्यामध्ये विजयी होईल. बॉलिंग करत असताना टीम श्री सिद्धिविनायक कोपर कोळीवाडा संघ. खरं तर त्या संघाचे संघमालक मुख्य व्यासपीठावरनं सामन्याचा आनंद घेत आहेत. 1 बॉल 7ची गरज गिरीश म्हात्रे. तर दुसऱ्या बाजूने रुद्राक्ष पाटील. आता कुठेतरी या खेळाडूला पुढच्या मॅच मध्ये प्राचारण लवकर करणं हे आवश्यक आहे, कारण का बॅटिंग राहिलं. पहिलं 2च बॉल खेळला आणि अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे 2ही फटके. लास्ट बॉल 7 रन नीडेड. 7 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल फुल टॉस होता, मिस केला आणि तिथून मात्र संघ विजयी झाला. श्री सिद्धिविनायक कोपर कोळीवाडा. अभिनंदन टीम. मयूरजी भोईर अभिनंदन. प्रथमेश पाटील अँड कंपनी. तर हार्डलक टीम सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेंड. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांना शुभेच्छा.